नमस्कार, अनु कुक अँड बेकर्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पनीर पहाडी टिक्का। ते बनवण्यासाठी आपण एका जारमध्ये कोथिंबीर घेत आहोत, थोडी जास्तीची कोथिंबीर घेत आहोत। त्यानंतर आपण पुदिन्याची पाने घेणार आहोत, म्हणजे मिंट लीव्स, थोड्याशा मिरची, म्हणजे जास्तीत जास्त 2 ते 3 मिरच्या, जास्त तिखटही नसलेलं पाहिजे, स्पायसी नसलेलं पाहिजे, त्यामुळे थोडेसेच कमी मिरची यामध्ये टाकत आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये 1 इंच आलं आणि लसूण 4 ते 5 पाकळ्या, हे मी मिरची सुद्धा टाकत आहे। आणि थोडंसं पाणी टाकून आपण ह्याच्यामध्ये बर्फही टाकायचे। बर्फ ह्यासाठी की ह्याचा कलर आहे तो बदलणार नाही। आणि आपण आता मिक्सरमध्ये वाटून घेऊया। त्यानंतर इथे मी दही घेतलेलं आहे। हे दही मी जे आपलं दही बाजारातून आणतो त्यामध्ये पाणी असतं, ते पाणी निघून जाण्यासाठी आपण रुमालामध्ये टाकून असं टांगून ठेवायचं आहे। त्यानंतर जे दही असतं घट्ट ते घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये। त्यानंतर इथे आपण जे मिक्सरला लावून घेतली होती पुदिना कोथिंबीर याची चटणी, ती आता चटणी ह्यामध्ये टाकून घ्यायची आहे आपल्याला। आणि आपण आता ह्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं मीठ, चवीनुसार। थोडं कमी मीठ टाका, कारण ह्यामध्ये आपण चाट मसाला देखील टाकणार आहोत, त्यामध्ये सुद्धा मीठ असतं, त्यामुळे थोडंसं मीठ कमी घ्या ह्याच्यामध्ये। इथे टाकलेलं आहे मी मीठ। त्यानंतर मी घेत आहे बेसन, म्हणजे चण्याचं पीठ, ते थोडंसं घेत आहे, त्यामुळे घट्टसरपणा येतो आपल्या ग्रेव्हीला। त्यानंतर इथे मी ओवा घेतलेला आहे, तो असा ओवा हाताने आपण बारीक करून घ्यायचा आहे आणि तो टाकायचा आहे त्यामध्ये। छान अशी त्यामध्ये चव उतरते। त्यानंतर आपण ह्यामध्ये टाकणार आहोत गरम मसाला, अर्धा चमचा, थोडासा जास्त घेतला तरी चालेल। त्यानंतर मी इथे घेणार आहे चाट मसाला। मगाशी तुम्हाला सांगितलं मी ह्यामध्ये चाट मसाला सुद्धा वापरणार आहे, त्यामुळे आपण मीठ कमी घेतलेलं आहे। इथे घेतला आहे मी चाट मसाला। त्यानंतर आपण घेणार आहोत आमचूर पावडर, त्यामुळे थोडंसं आंबटपणा आहे त्यामध्ये, तो लिंबूही टाकणार आहोत, त्यासाठी आपण इथे आमचूर पावडर थोडंसं टाकून घ्यायचं आहे। आमचूर पावडर घेतलं आहे टाकून। त्यानंतर आपण यामध्ये राईचं तेल आहे ते टाकायचं आहे। इथे मी कसुरी मेथी टाकलेली आहे थोडीशी, ह्याने सुद्धा चव छान येते। थोडंसं राईचं तेल घ्यायचं आहे। राईचं तेल टिक्क्यासाठी खूप अप्रतिम आहे, त्यामुळेच चव जास्त येते टिक्काला। थोडंसं राईचं तेल घेतलं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये 3 ते 4 थेंब लिंबाचा रस टाकायचा आहे पिळून। आता हे सगळं मिश्रण आपण एकत्रित करून घ्यायचं आहे। पाहू शकता असा हिरवा रंग आलेला आहे आपल्या कोथिंबीर आणि पुदिन्याच्या चटणीमुळे। आता हे मिश्रण एकत्र करून झालं। आता आपण कांद्याचे तुकडे अशा प्रकारे करून घ्यायचे, जेणेकरून आपण आतमध्ये टिक्क्यासाठी बनवण्यासाठी त्या पद्धतीत आपण टाकू शकतो। शिमला मिरची, कांदा, टोमॅटोसुद्धा घेतला आहे, पण मी इथे मॅरिनेट नाही केला आहे। आपण पनीरचे तुकडे असे चौकोनी कापून घ्यायचे आहेत अशा पद्धतीमध्ये, आणि मिक्स करून ह्याला 15 ते 20 मिनिटं मॅरिनेट करून ठेवायचं आहे। आता आपण मिक्स करून घेतो, तर हलक्या हाताने मिक्स करा, जेणेकरून याचे तुकडे होणार नाही पनीरचे। हलक्या हाताने आपण आता मिक्स करून घेत आहोत आणि हे थोडं 15 ते 20 मिनिटांसाठी आपण मॅरिनेट करून ठेवायचं आहे। इथे माझं मॅरिनेट करून झालं आहे। आता माझ्याकडे जी सळी आहे, जी आपण तंदुरीसाठी वापरली जाते स्टिक, त्यामध्ये आपण आता पहिली शिमला मिरची टाकलेली आहे। त्यानंतर मी इथे टाकलं आहे पनीर जे मॅरिनेट केलेलं होतं। त्यानंतर आपण टोमॅटो लावून घेऊया मध्ये। त्यानंतर कांदा लावून घेतलेला आहे। त्यानंतर पनीर अशाच पद्धतीने आपण प्रत्येक एक लेअर चढवत जायची आहे, लावायची आहे। पाहू शकता अशा पद्धतीने आपण लेअर लावायची आहे। खूप छान अशी चव येते। ह्यासाठी आपण चटणीही बनवायची, जसं की आपण खूप सारं कोथिंबीर, पुदिना आणि मिरच्या हे थोडं मिक्स करून ह्याच्यामध्ये मिंट लीव्स, म्हणजे पुदिन्याच्या पाण्याचं आपण असं टाकून चटणी बनवून घ्यायची आहे ह्याच्यासोबत खाण्यासाठी। एका बाजूला तुम्ही बनवून घेऊ शकता। इथे आता मी पाहू शकता मी बनवून घेतलेलं आहे, माझं लावून झालेलं आहे स्टिकला। अशाच प्रकारे माझी दुसरी सळी मी लावून घेत आहे। अशाच पद्धतीने आपण लावून घेणार आहोत आणि टॉपला आपण इथे टोमॅटो लावून घेणार आहोत, जेणेकरून हे जे आपले लावलेले आहेत बाहेर निघणार नाही।
बाहेर पडणार नाही। अशाच पद्धतीने आपण दुसरीही सळी तयार करून घेणार आहोत। एका ठिकाणी आता मी गॅस चालू केलेला आहे आणि माझ्याकडे मी एक हे आहे ग्रिल करण्यासाठी चाळण टाईप, त्यामध्ये मी आपण आता ग्रिल करायला ठेवत आहोत। थोडासा गॅस वाढवायचा आहे, म्हणजे मॅरिनेट केलेलं जी चटणी असते असे कधी कधी ती थोडीशी अशी पडते सुद्धा गॅसवरती, सांडते सुद्धा, त्यासाठी मी असे घेतलेलं आहे। तुम्ही डायरेक्टली पॅनवरती सुद्धा तुम्ही ग्रिल करू शकता। अशा पद्धतीने आपण ग्रिल करायचे आहे। मध्ये 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 आपण परतून घ्यायचं आहे, सगळ्या बाजूने भाजून घ्यायचं आहे। आता आपल्या ह्या साईडला भाजून झालेलं आहे, याच्यावरती आपण थोडंसं बटर लावून घेऊया, म्हणजे लवकर भाजलं जाईल आणि त्याची चवही अप्रतिम लागेल। थोडंसं बटरसुद्धा लावून घेऊ आपण। भाजताना लक्ष द्यावं, नाही तर करपण्याची शक्यता असते। गॅस वाढवल्यावर मीडियम आचेवरती थोडंसं तुम्ही फास्ट करून तुम्ही वापरू शकता, पण लक्ष असायला पाहिजे त्यामध्ये। आता इथे मी बटर लावून घेत आहे। संपूर्ण ठिकाणी भाजून झाल्यानंतर आपले तयार झालेले आहेत पनीर पहाडी टिक्का। घरी नक्की करून पहा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा। माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।